त्यांचं आपण स्वागत करूया. झाड म्हणजे श्वास, झाड म्हणजे जीवन, झाड म्हणजे आपण. या पूजेनंतर सर्वसाधारण सर्वच कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते, पण आमच्या प्रतिष्ठान विद्यार्थ्यांमुळं आपण तर त्या ठिकाणी त्या सर्व कुटुंबांमध्ये कायम स्मरणात राहाल. परंतु आज वृक्ष प्रतिष्ठानने आपली बीजतुला करून या बीजतुलेतनं जे बीज आहे ते ज्या ज्या ठिकाणी लावले जातील आणि त्यातनं जी वृक्ष निर्मिती होणार आहे त्यातनं सर आपल्याला अजरामर केलेला आहे. कारण व्यक्ती संपू शकतो परंतु एक वृक्ष कधी संपत नाही. कारण तो ज्यावेळेस लागतो त्यावेळेस तो आपलं काळ म्हणजे कुठलाही वृक्ष आहे प्रत्येक वृक्षाचं त्या ठिकाणी काळ ठरलेला आहे. परंतु हे जे वृक्ष आहे ते स्वतःच अस्तित्व संपत येण्याच्या अगोदर लाखो पुनर्निर्मिती करून मग ते संपत. आणि त्यामुळे हे आज जे बीज आपण या ठिकाणी लागवडीसाठी वापरणार आहोत त्यातनं पुढच्या कालावधीमध्ये लाखो नाही करोडो नवीन वृक्ष त्या बीजांमधून तयार होणार आहेत. आणि एका अर्थानं आज हे दोनही महान व्यक्ती जे आहेत डॉक्टर गोपाळराव पाटील सर असतील, डॉक्टर रवींद्र जाधव सर असतील, तर त्या निमित्तानं सर आता आपलं आयुष्य जे आहे ते किमान पुढची काही हजारो लाखो वर्ष राहिलेलं आहे. जोपर्यंत ही वसुंधरा राहील, जोपर्यंत ही पृथ्वी राहील, जोपर्यंत हे वृक्ष राहतील तोपर्यंत तुम्ही अजरामर आहात. आणि हे अजरामर करण्याचं काम जे आहे ते वृक्ष प्रतिष्ठाने आज या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी खूप असं कौतुक करतो. आज डॉक्टर साहेब तब्येतीमुळे या ठिकाणी येऊ शकले नाही. जाधव सर आज या ठिकाणी उपस्थित आहे. या दोनही महान व्यक्तींना आपल्या अजून सर 90 इज नॉट म्हणजे कारण मी हे पुस्तक वाचलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जे व्यक्ती ते सातत्यानं कार्यरत असतात, ज्यांचा रोज उठल्यानंतर दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला असतो, ज्यांच्या मागे सतत काहीतरी नवीन नवीन करण्याची इच्छा आणि प्रेरणा असते, त्यांच्यासाठी 90-95 काहीच नाही, ते 110, 115, 120 पर्यंत आरामशीर जातात. त्यामुळे आपण कार्यरत आहात. आपण सातत्याने नवीन संकल्पना त्या ठिकाणी शिकत आहात. त्या संकल्पनांच्या आधारे आपण या संस्थेमध्ये नवनवीन बदल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहात. त्यामुळं आपण अजून कित्येक वर्ष या ठिकाणी आपलं जे काही मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन असं सातत्याने चालू ठेवावं अशीच मी आपल्याला विनंती. IPS अधिकारी अच्छे श्री तांबे साहेब परांजपे होते हैं. बालाई उद्योग त्यांनी कौतुकाने केला. तांबे साहेब हे जे आहे जसं या ठिकाणी अनेक वेगवेगळे बियाणे या ठिकाणी आहे तसंच संस्थेचं हे जी काही प्रगती जी काही वयात वगैरे झालेली आहे त्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. असा सुरुवातीपासून जर संस्थेची प्रगती बद्दल मदत केलं तर त्याला काय वेळ regular
छत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जैसा वृक्ष नेणे वर अपमान, तैसे ते सत्यानं वर्तनाची, निंदा स्तुती सर्व मानिते संत, तुका प्रति सममानित. निंदा आणि स्तुती, जय आणि पराजय, सुख आणि दुःख अशा दोन्ही परिस्थितीमध्ये ते म्हणाले स्थिर असतात, निश्चिंत असतात. असं स्थिर व्यक्तिमत्व, खुशीफुल्ल व्यक्तिमत्व, हे एका वटवृक्षासारखं विशालपणे घेऊन जगतात. त्या दुनिया प्राचार्य त्यांची प्लीज तुला या ठिकाणी संपन्न होते आहे. परमेश्वरा अगोदरही प्रयत्नांवर त्यांचा अधिक विश्वास आहे. असे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य जाधव सर, लक्षपती सर्व सदस्यांनी तिथे समोर यायचे. साधेपणा आणि उच्च विचार, अखंड ज्ञानसाधना, निष्काम सेवा, समाजाच्या कल्याणाची चळवळ, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व अशा वैशिष्ट्यांनी युक्त असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्राचार्य अनिरुद्ध जाधव साहेब. यांच्या प्रीतीतोरेचा कौतुकाचा हा सोहळा आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. शाळेतल्या मुलांना जर मन लावून शिकवलं तर इतर मुलांना त्यांची गरज नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात मुलीने प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना विजय वाटतो. अशी भूमिका घेऊन काम करणारे प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर. विनंती करतो कृपया पुढे यायचं. समोर यावं.